असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकसभा मतमोजणीसाठी अवघे काही तास शिल्लक आहे आणि परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक आपल्यासोबत आहेत। परदेश सर, काय सांगाल, कशा तयारी सुरू आहे? काही तास शिल्लक आहे मतमोजणीसाठी, कशा प्रकारे पोलीसची बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे? या ठिकाणी एक अपर पोलीस अधीक्षक, 3 DYSP, पोलीस निरीक्षक दर्जाचे 6, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे 50, जवळपास 50 आणि त्यानंतर 380 स्टाफ आणि 380 ते 400चा आमचा अंमलदारांचा स्टाफ आणि 3 तुकड्या आमच्या दंगा काबू पथकाच्या, त्याच्यानंतर एक केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी, एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी अशा पद्धतीने तैनात करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने जिल्ह्यात देखील महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉइंट्स आणि पेट्रोलिंग आणि फोर्स तैनात करण्यात येणार आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत आणि आम्ही मतमोजणी बंदोबस्तासाठी आणि त्यानंतरच्या बंदोबस्तासाठी सज्ज आहोत। सर, या परिसराचे हे अनेक रस्त्यांचे तुम्ही या ठिकाणी बदल केलेला आहे, पर्यायी त्यांना रस्ते दिलेला आहे, नेमकं काय बदल करण्यात आलेले आहे रस्त्यासंदर्भात? आपला या कृषी विद्यापीठात येताना जे वैद्यनाथ ग्राउंड आहे रेल्वे क्रॉसिंगच्या अलीकडे, म्हणजे आपण काळी कमानीतून येतो त्या ठिकाणीच सर्व वाहतूक थांबवण्यात येणार आहे। गाड्या त्याच ठिकाणी पार्क होणार आहे आणि तिथून फक्त आणि फक्त जे मतमोजणीचा स्टाफ आहे आणि जे पोलिंग एजंट्स आहेत उमेदवारांचे तेच आतमध्ये येऊ शकतील, ज्यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी, निर्णय अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेला आहे, त्याच्याशिवाय कोणी येणार नाही। आणि जे गावांचा रस्ता आपल्या कृषी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातून जातो, त्याच्या जवळून जातो, त्यांना देखील पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही। आणि पहाटे 5 वाजल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया संपेपर्यंत हे रस्त्याचं डायव्हर्शन हे सुरू राहील, त्याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि सहकार्य करावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। थँक्यू, धन्यवाद। तर रवींद्र सिंग परदेशी होते, जिल्हा पोलीस अधीक्षक, यांनी स्पष्ट सांगितले की मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त या ठिकाणी अगदी सकाळपासून तैनात करण्यात आलेला आहे। तर हा जो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा परिसर आहे, ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, या ठिकाणाहून अनेक जे रस्ते आहेत ते रस्ते या ठिकाणी डायव्हर्ट करण्यात आलेले आहे। एकूणच पोलीस प्रशासन उद्याच्या मतमोजणीसाठी पूर्णपणे तयार असल्याचं आपल्याला पाहायला मिळून आलं। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।